हॅलो फ्रेंड्स, पाठीमागच्या लेक्चरला आपण काय केलं आहे, फॉर्मॅट प्रिन्सिपल बघितलं आहे. या लेक्चरला आपण काय करणार आहे, फॉर्मॅट प्रिन्सिपलचं एक्सटेन्शन बघणार आहे. मीन्स व्हॉट अबाउट द फॉर्मॅट प्रिन्सिपल और विथ द हेल्प ऑफ फॉर्मॅट प्रिन्सिपल आपण काय करणार आहेत, अजून एक 2 पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. आता फॉर्मॅट प्रिन्सिपल बघितल्यानंतर ना इथं काय केलं आपण, लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन, लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन डिड्यूस्ड फ्रॉम दी फॉर्मॅट प्रिन्सिपल. इथं काय म्हणते बघा, लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आणि सेकंड लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन, असे 2 लॉज आपण इथं बघणार आहे विथ द हेल्प ऑफ ए फॉर्मॅट प्रिन्सिपल. जो फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ ए रिफ्लेक्शनचा जो फर्स्ट लॉ आहे तो फर्स्ट लॉ आपण इथं काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. ॲज पर आवर क्वेश्चन पेपर इथं आपण फक्त त्याचे स्टेटमेंट बघणार आहेत. स्टेटमेंट बघून आपण त्याचं जे प्रूफ आहे ते प्रूफ डिस्कस करणार नाही, कारण आपल्याला फक्त त्याच्या स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, मग त्या स्टेटमेंटमध्ये आपण काय म्हणलंय, जो फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन काय म्हणतोय, द इन्सिडेंट रे द नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड द रिफ्लेक्टेड रे लाय इन सेम प्लेन. बघा, द इन्सिडेंट रे द नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड द रिफ्लेक्टेड रे लाय इन दी सेम प्लेन. कुठला इन्सिडेंट रे, आय ओ डॅश, आय ओ डॅश which is your incident ray, the normal at the point of incidence, o dash is the normal, and the reflected ray, o dash r, which is your reflected ray, lie in the same plane. हा जो प्लेन आहे, आपण एक प्लेन बघितला बघा एम, आणि त्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आहे पी. हा एक प्लेन आहे, त्या प्लेनमध्येच इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आहे. हे फक्त आपण लॉ ऑफ फर्स्ट लॉमध्ये डिटेक्ट करणार आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू युअर फॉर्मॅट प्रिन्सिपल. फॉर्मॅट प्रिन्सिपलनं काय सांगितलं की इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे लाय इन सेम प्लेन. इन्सिडेंट रे, नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स अँड रिफ्लेक्टेड रे लाय इन सेम प्लेन. हे तुमचं फर्स्ट लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आहे. सिमिलरली आपण काय करणार आहे, सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन बघणार आहे. मी काय म्हणते बघा, याच्या फक्त स्टेटमेंट्सच आपल्याला इथं गरजे आहेत, म्हणून आपण काय करतो, त्याच्या स्टेटमेंट्सच फक्त डिक्टेट करतोय, त्याचा प्रूफ बघणार नाही आपण. तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन बघणार आहे. सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन बघताना जी त्याची स्टेटमेंट आहे, कुठली स्टेटमेंट, हा, अँगल ऑफ ए इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ ए रिफ्लेक्शन. अँगल ऑफ ए इन्सिडन्स इज इक्वल टू angle of a reflection, I is equal to R, I is equal to R, which is your second law of a reflection. खूप महत्वाचं आहे बघा, angle of a incidence is equal to angle of a reflection म्हणतोय मी. angle of a incidence is equal to angle of a reflection. मग त्याच्यामध्ये पण आपण सेमच फेनॉमेना यूज केलाय, म्हणजे आय पी इज युअर इन्सिडेंट रे, पी आर इज युअर रिफ्लेक्टेड रे, एन पी इज दी नॉर्मल, अँड m dash is the plane surface. m dash is the plane surface. इथे दिले बघा, ip is the incident ray, pr is the reflected ray, p हा जो p आहे, np point of incidence, and m dash is the plane रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे, इथं आपण त्याचं डिस्क्रिप्शन डिक्टेट केलंय. मग त्याचं डिस्क्रिप्शन डिक्टेट करण्याच्या अगोदर मी काय म्हणलं की आपल्याला फक्त त्याच्या स्टेटमेंट महत्त्वाचे आहेत. अँगल ऑफ ए इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ ए रिफ्लेक्शन. हा जो आहे तो लॉ ऑफ सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आहे. फर्स्ट लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन, सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन हे आपण ऑलरेडी 12th डिस्कस केलं आहे. जरी डिस्कस केलं नसेल किंवा आपण विसरलो असेल तर लक्षात ठेवा, फर्स्ट लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आणि सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आपण इथं डिक्टेट केला आहे. ॲज पर आवर क्वेश्चन पेपर आपण इथं काय करणार आहे, फक्त MCQला जे गरजेचं आहे तेच इथं आपण डिक्टेट करतोय. मग इथं काय केलं आपण, अँगल ऑफ ए इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ ए रिफ्लेक्शन. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं जातं तुम्हाला MCQला. आणि फर्स्ट लॉ, आणि विच इज युअर सेकंड लॉ. सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन काय तुमचा, अँगल ऑफ ए इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ ए रिफ्लेक्शन. हा तुमचा सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन. आणि याचं जे डिस्क्रिप्शन आहे विथ द हेल्प ऑफ युअर फॉर्मॅट प्रिन्सिपल, फॉर्मॅट प्रिन्सिपलनं आपण काय केलं, याचं डिस्क्रिप्शन डिक्टेट केलं आहे. मग याचं डिस्क्रिप्शन बघताना
त्याच्याच डिस्क्रिप्शननुसार आपण काय करतोय, हा जो पॉईंट आहे तो सॉल्व्ह करतोय. म्हणजे काय म्हणते, इफ सी इज दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन दी मीडियम देन द टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल दी पाथ IPR हा एक पाथ आहे. IPR म्हणजे काय करतोय, तुमचा जो लाईट आहे तो असा ट्रॅव्हल होतोय, IPR थ्रो ट्रॅव्हल होतोय. देन दी T इज म्हणजे टी काय तुमचा टाइम रिक्वायर्ड दी ट्रॅव्हल दी पाथ, म्हणजे T is equal to IP plus PR divided by C. C is the velocity of light in air. Then T is equal to IP plus PR. IP incident ray plus PR is the reflected ray divided by C. म्हणजे काय करतो आपण, according to time required to travel the path IPR, T is equal to IP plus PR divided by C. C is the velocity of a light in air. देन आपण काय करतोय, त्याच्यामध्येच दोन राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय. फर्स्टला आपण काय करतोय, ILP एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय आणि त्याला सॉल्व्ह करतोय. त्याच्यानंतर आपण काय करतोय, सेकंड राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय RTP. ILP एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय आणि RTP हा एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय आणि त्याला सॉल्व्ह करून आपण काय करतोय, आपल्याला जो प्रूव्ह करायचा आहे काय, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन I इज इक्वल टू R हे आपण काय करतोय, सॉल्व्ह करतोय. म्हणजे काय करतोय, हा जो आहे तो तुमचा सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आहे. हा जो आपण बघणार आहे, हा जो बघतोय आपण तो म्हणजे काय, सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ ए रिफ्लेक्शन. दिस इज युअर सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन. हा आपला सेकंड लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आहे. ठीक आहे. जो नेक्स्ट आहे तो आता आपण काय बघणार आहे, लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन्स. लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन्स. आपण लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन्स बघितले, त्याच्यामध्ये दोन लॉज बघितले. आता इथं आपण काय करणार आहे, लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन डिड्यूस्ड फ्रॉम दी फर्मॅट प्रिन्सिपल. लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन डिड्यूस्ड फ्रॉम दी फर्मॅट प्रिन्सिपल. मग आपण त्याच्यामध्ये पण जसं आपण लॉ ऑफ ए रिफ्लेक्शनमध्ये बघितलं तसं आपण लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शनमध्ये बघणार आहे. म्हणजे आपण काय करतो, त्याच्या ज्या दोन स्टेटमेंट्स आहेत त्या दोन स्टेटमेंट्स इथं पण आपण सेम त्याच दोन स्टेटमेंट्स इथं बघणार आहेत. बघा, लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन आणि लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन. लॉ ऑफ ए रिफ्लेक्शनमध्ये आपण काय केले, दोन पॉईंट्स बघितले. इथं आपण लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शनमध्ये पण तसेच सिमिलरली दोन पॉईंट्स बघणार आहे. म्हणजे काय बघा, फर्स्ट लॉ डिस्कस करायचा आपल्याला कशाचा, लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन. लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन बघतोय आपण. लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन बघितलं, आता लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन तोच आहे, याच्यामध्ये काही चेंज नाही. इथं काय म्हणते, द फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट द इन्सिडेंट रे द नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ रिफ्रॅक्शन अँड द रिफ्रॅक्टेड रे ला इन दी सेम प्लेन. ला इन दी सेम प्लेन. अजून एक बार रिवाइज करतो बघा, द इन्सिडेंट रे द normal at the point of refraction and the refracted ray lie in the same plane when the time of a travel of a light is minimum. म्हणजे काय म्हणते बघा, द इन्सिडेंट रे, कुठला इन्सिडेंट रे, AB डॅश. द इन्सिडेंट रे दी नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ रिफ्रॅक्शन, ही तुमची नॉर्मल B डॅश विच इज युअर नॉर्मल, अँड द रिफ्रॅक्टेड रे B dash C is your refracted ray lie in the same plane. या सेम प्लेनमध्ये हे तुमचे सगळे इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आहेत. मग आपण काय करतोय, फर्स्ट लॉची जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट आपण डायग्राम प्रमाणे सांगतोय. काय, द फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट द इन्सिडेंट रे द नॉर्मल ॲट द पॉइंट ऑफ रिफ्रॅक्शन अँड द रिफ्रॅक्टेड रे लाई इन दी सेम प्लेन वेन द टाइम ऑफ द ट्रॅव्हल ऑफ द लाईट इज मिनिमम. आणि आता त्याच्यानंतर हा तुमचा फर्स्ट लॉ झाला. आता आपण काय करतोय, सेकंड लॉ डिक्टेट करतोय. सेकंड लॉ म्हणजे काय, स्नेल्स लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन. स्नेल्स लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन. ठीक आहे. मग स्नेल्स लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन म्हणजे काय, μ2 अपॉन μ1 इज इक्वल टू साइन I डिवाइड बाय साइन R. μ2 अँड μ1 म्हणजे काय हो, म्यू म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्यू म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय असतोय तुमचा, वेलॉसिटी ऑफ ए लाईट इन एअर. वेलॉसिटी ऑफ ए लाईट इन एअर डिवाइडेड बाय वेलॉसिटी ऑफ ए लाईट इन मीडियम. वेलॉसिटी ऑफ ए लाईट इन एअर डिवाइडेड बाय वेलॉसिटी ऑफ ए लाईट इन
मीडियम. हे बेसिक आहे बघा, लक्षात ठेवू द्या, लक्षात असेल तुमच्या. व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन एअर डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन मीडियम म्हणजे काय तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू म्हणतो आपण याला, म्यू. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन एअर डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन मीडियम. मग आपण काय इथं केलं बघा, स्नेल्स लॉ बघताना किंवा लॉ ऑफ हे रिफ्रॅक्शन बघताना वी हॅव नीड टू कन्सिडर दी टू मीडियम्स. वन इज दी μ2, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम 2 डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम 2 डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम 1 म्हणजे आपण त्याला असं लिहितोय μ12. μ12 means what? Refractive index of a medium 2 divided by refractive index of a medium 1 is equal to sin I divided by sin R. हा तुमचा स्नेल्स लॉ आहे. स्नेल्स ऑफ ए रिफ्रॅक्शन इज इक्वल टू μ2 बाय μ1 इज इक्वल टू sin I divided by sin R. म्हणजे काय, म्यू इज इक्वल टू VA डिवाइड बाय VM. VA म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ ए लाईट इन एअर डिवाइड बाय velocity of a light in medium means what? Snell's law of a refraction is equal to μ2 by μ1 is equal to sin I divided by sin R. इथं त्याचं एक्सप्लेनेशन आहे. या डायग्राममध्ये आपण काय करतोय, त्याचं एक्सप्लेनेशन बघतोय. ही डायग्राम आहे त्याची. डायग्रामच्या अंदर तो आपण काय करतोय, त्याचं एक्सप्लेनेशन बघतोय. मग सेम जे आपण पाठीमागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस बघायचे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, दोन राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करतोय. राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करून आपण त्याचं काय करतोय, एक्सप्लेनेशन बघतोय. आणि एक्सप्लेनेशन बघून आपण त्याला काय करतो, लास्टला साइन I डिवाइड बाय साइन R बघतोय. हा तुमचा सेकंड लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन आहे. इथं आपण काय करतोय, जो बघतोय तो लास्टला सेकंड लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन μ2 बाय μ1 इज इक्वल टू साइन I डिवाइड बाय साइन R. और रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए medium second, refractive index of a medium second with respect to refractive index of a medium first is equal to sin I divided by sin R. हे तुमचे लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन्स अँड लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन विथ द हेल्प ऑफ युअर फर्मॅट प्रिन्सिपल. फर्मॅट प्रिन्सिपल तो आपण त्याचे लॉ ऑफ ए रिफ्लेक्शन्स आणि लॉ ऑफ ए रिफ्रॅक्शन्स बघितले. जो नेक्स्ट पॉईंट आहे, स्पेरिकल ॲबरेशन और ॲबरेशन इन इमेजेस, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.